त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे, निवडणूक नाही ना, मतं नाही. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली, माझे गोरगरीब मराठ्यांचे पोरं संकटात सापडलेत. मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीनं उभा राहा, हसण्यावर नेऊ नका, वाटोळं होईल. आणि मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आपण 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली, याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा. लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका, ही मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती. 6 जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या. पण 6 जुलैला एकही मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं नियोजन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही. आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या तारखेला ज्या जिल्ह्यात ठेवल्यात त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलोय. मी हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, पण मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही. दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला. काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की दोन्हीनेही शांत राहावं. म्हणजे मलाही सांगितलंय की तुम्ही शांत राहा, 13 तारखेपर्यंत शांत राहा ना, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू. मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही. आता 13 तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा. आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवा, असं शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आले. मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी 10 महिन्यापासून म्हणतोय. दुसरं, हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत लागलं पाहिजे, कारण ते सरकारी नोंदी आहे. मग सातारा संस्थांचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी. आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही. फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं, त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता 13 तारखेपर्यंत यांचे उत्तर देत नाही. फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा 3रा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा. मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही. जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यारं वाटायचं काम केलं, दंगली घालायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही. कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामा नये, वयाला जाता कामा नये. ही नियत राज्याबाबत आमची नाही. आमचं म्हणणं राज्य शांत राहिलं पाहिजे, पुढं जातीय तेढ नाही झाला पाहिजे, दंगली नाही झाले पाहिजे. यांनी माणसं पेरलेत, मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकडे बरळायला लागले. याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोर आंदोलन बसवायचे, दंगल घडून आणायची, नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं, त्यांच्या अंगावर गाडी घालायची. कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे, की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार, जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले, आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाही आहे. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत, आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत, उत्तराला उत्तर देणार. पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत 13 तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत. त्यांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ
आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात, या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्याने सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हाणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू. विखेंवर उत्तर दिलं नाही. ते म्हणाले जरांगे म्हणजे मराठा समाज नाही आहे.